सो हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या येथील असलेलं भैरवनाथाचं मंदिर. चला तर मग. तर आधी मी तुम्हाला बाहेर असलेली दीपमाळ दाखवते आणि मग मंदिराचा पूर्ण परिसर आणि मग मंदिराचा कळस वगैरे, मंदिराची डिझाईन कशी आहे ती दाखवते. माळ यात्रेच्या वेळेस इथे वरती लावले जाते दीप वगैरे, म्हणजे काय म्हणतात मला नाही माहिती, पण तिथे दिवा लावला जातो. हा बघा बाहेरील परिसर. पलीकडे मेन गेट आहे, इकडे दुसरं गेट आहे. इथं आहे औदुंबराचं झाड, बाकीकडे आहेत अशोकाची वगैरे झाड, मध्ये वडाचं झाड आहे. हे आहे ग्राउंड, मंदिरासमोरचं परिसर. इथे इथे काहीतरी पालखीचं वगैरे आहे काहीतरी ते. हे बघा मंदिर. वरती कळस आहे, कळसाच्या बरोबर बाजूला झेंडा लावलाय आणि वरती मध्ये तुम्हाला मागून दाखवते. तिथे मध्ये बरोबर गणपती बाप्पा आहे आणि मागे मंदिराच्या वरती छोट्या छोट्या डिझाईनमध्ये मारुतीराया, श्रीकृष्ण, पुढे 2 बंदर काढलेत, एक हात जोडून आहे आणि एक माहीत नाही कसं आहे ते. हे आहे आमच्या येथील काळभैरवनाथाचं मंदिर. चला तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवते. आणि या बाजूला जे काळ दिसते ना, ते आहे नारळ फोडण्यासाठी. चला आता आतमध्ये आपण बघूया. पायऱ्या, इथे घंटा, इथे काही आतमध्ये पण आहे. हे आहे मेन गेट. इथे बघा घंटा अजून एक, आणि इथे पण आहे. ते 2 फॅन आहेत, चालू आहेत अजून. कासव आहे इथे 2 बाजूला, रखवालदार. आणि हे बघा काळभैरवनाथ आणि देवी. सकाळचं दर्शन घेतलं ना, खूप प्रसन्न वाटतं. बघा इथे एका बाजूला मोठी वात आणि पंती आहे, म्हणजे समई टाईप आहे, मोठा दिवा. आणि ते खाली पण एक ताटामध्ये दिवा आहे. आतमध्ये ना थोडं सुद्धा वारा येत नाही. दिवा बघा कसं स्थिर आहे, दोन्ही पण, खालचा पण वरती पण. इथे बाहेर काळभैरव स्तोत्र लिहिले. हे बघा डिझाईन भारी केली आहे, म्हणजे हाताने केलेली, ब्रशने वगैरे, म्हणजे अजिबात असं रिअल आहे. इथे कारागीर छान वाटते ना, कलर कॉम्बिनेशन पण आणि डिझाईन पण. इथे एक रूम आहे देवाचे वस्त्र वगैरे, पालखी वगैरे ठेवण्यासाठी. इथे एक आसन आहे. इथे आहे पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं छोटंसं मंदिर. आणि इथे बाजूलाच गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण आता पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आता पुढे जाऊया. इथे आपण आता काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं. आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. आणि इथे वरती पण आहे ना, जायला बाहेरून आपण पाहिलं नाही तर मध्ये गणपती बाप्पा आहे. इथे सीडी आहे बाहेर वरती जाण्यासाठी, आणि इथे गेट टाईप बनवले. चला दर्शन घेऊन आपण जाऊया आता पुढे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला. पलीकडे 3 फोकस आहेत, म्हणजे एक पोल आहे मध्ये. आणि इकडे आता सूर्य वरती येणार, वरती यायची वेळ झाली, सकाळची वेळ आहे ना. तर मध्ये दिसते का तुम्हाला आमच्या येथील सकाळ.
कसलं भारी झालंय ना पलीकडे, केशरी केशरी. हे बघा, या बाजूला एक कुरवीचं झाड आहे आणि सगळ्या बाजूने थोडीफार अशोकाची झाड आहेत आणि मध्येच लिंबाचं, रुईची झाडं आहेत बऱ्यापैकी. हा आहे एक बाजूचा भाग. इथे एक जाळी आहे, कशाची माहीत नाही. तर ही बघा गाईज मंदिराच्या मागील बाजू. तर अशा प्रकारे आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शूज घालून घेते मग तुम्हाला